नमस्कार मित्रांनो. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे, मी कशा पद्धतीने ट्रेड केला आणि त्या ट्रेड मागचं लॉजिक काय. तर आज दिनांक आहे 1 जून 2026. तर जसं की आपण स्क्रीनवरती पाहू शकता, मी निफ्टी 50चा चार्ट ओपन करून ठेवलेला आहे आणि स्क्रीनवरती आपल्याला हेही पाहायला भेटेल, की निफ्टीचा जो ट्रेंड आहे तो सध्या बिअरिश आहे. तर मी जो ट्रेड घेतला होता, तो घेतला होता साधारणपणे एक 12च्या आसपास 11 वाजून 50 मिनिटांनी. तर सुरुवातीला मी एक रिट्रेसमेंट येऊ दिली. रिट्रेसमेंट आल्यानंतर आपल्याला इथं टॉपला एक 11 वाजून 10 मिनिटाच्या आसपास 2 हॅमर कॅन्डल डोजी कॅन्डल पाहायला भेटतील. डोजी कॅन्डल नंतर एक फॉल कंटिन्यू झाला. त्याच्यानंतर एक थोडी रिट्रेसमेंट आली आणि परत आपल्याला एक हॅमर कॅन्डल पाहायला भेटेल. आणि ज्यावेळी हॅमर हॅमर कॅन्डल बनली, त्यावेळी मी इथे एक शॉर्ट पोझिशनला एंट्री घेतली. इथे एंट्री घेतल्यानंतर माझं जे टार्गेट होतं ते साधारण हा जो लो आहे, लोच्या थोडंसं खाली म्हणजे या कॅन्डलला माझं टार्गेट होतं. म्हणजे जवळपास लो पर्यंतच माझं टार्गेट होतं आणि स्टॉप लॉस जो होता, ही जी आपली वरची कॅन्डल आहे, एक बेअरिश कॅन्डल बनली. त्याच्या बुलिश कॅन्डल एक बनली आणि त्याच्या शेजारी एक बिअरिश कॅन्डल बनली. तर ही जी बेअरिश कॅन्डल आहे, या बेअरिश कॅन्डलच्या टॉपच्या थोडंसं वरती माझं माझा स्टॉप लॉस होता. अशा पद्धतीने मी इथे ट्रेड केलेला होता आणि पाहू शकता अगदी एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरामध्ये माझं टार्गेट या ठिकाणी हिट होऊन गेलेलं आहे. ऍक्च्युली 10-15 मिनिटामध्ये नाही म्हणता येणार. 1 तासाभराच्या आत माझं टार्गेट या ठिकाणी हिट झालेलं आहे. तर आपण जर का कन्सिस्टन्सी ठेवली आणि आपल्या सेटअपनुसार जर आपण ट्रेड केला, तर आपल्याला प्रॉफिट नक्कीच होतो. तर यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि जेव्हा आपल्याला आपला सेटअप दिसेल, त्याच वेळी आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. इतर मध्ये-मध्ये आपण ट्रेड घेऊन काही उपयोग नाहीये. थँक